श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्य हे आपल्याशी कधीच थेट संवाद साधत नाही. ते ना मोठ्यानं काही सांगतं, ना ठरवून काही शिकवतं. ते फक्त प्रसंग उभं करतं आणि त्या प्रसंगात आपण कसं वागतो, काय सहन करतो, काय सोडतो आणि कशावर ठाम राहतो, यातूनच हळूहळू आपली ओळख घडत जाते. श्रोते हो, दुःख, अपयश, एकटेपणा, थकवा या सगळ्या गोष्टी आयुष्याच्या विरोधात नसतात. उलट ते आपल्याला आतून घडवण्यासाठी आयुष्यानं निवडलेल्या वाटा असतात. कारण सुख हे नेहमी बाहेरून मिळतं, पण शहाणपण मात्र आतून तयार होत असतं. ज्या जखमा आपल्याला वेदना देतात ना, त्या जखमा पुढं आपल्याला माणूस म्हणून अधिक समजूतदार बनवत असतात. श्रोते हो, जगणं म्हणजे सतत आनंदी राहणं नाही, तर दुःखातूनही आशेचा हात न सोडणं असतं. डोळ्यात अश्रू असताना सुद्धा मन कोसळू न देणं, तुटलेपणात सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवणं आणि परिस्थितीच्या दबावाखाली आपली माणुसकी जपणं, हे खरं जगणं असतंय. श्रोते हो, कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवून स्वतःकडे पाहायला लावत असतं. कारण चुकीच्या दिशेनं वेगानं जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी थोडा वेळ थांबणं हे खूप अधिक शहाणपणाचं असतंय. कारण त्या थांबलेल्या क्षणात मन शांत होत असतं, विचार स्पष्ट होत असतात आणि पुढच्या वाटचालीसाठी नवा आत्मविश्वास तयार होत असतोय. म्हणून श्रोते हो, आयुष्य जसं आहे ना तसं स्वीकारताना स्वतःला कधीच कमी लेखू नका. कारण आजचा संघर्ष हा उद्याच्या ताकदीचा पाया असतोय. आजची वेदना हे उद्याच्या समजुतीचे गुरु किल्ले असते. आणि जे मन आज तग धरून उभं आहे ना, तेच मन उद्या आयुष्याला अर्थ देणार असतं. कारण अर्थपूर्ण जगणं म्हणजे परिस्थिती बदलणं नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत पुढं चालत राहणं असतंय. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याचा अर्थ हा मोठं होण्यात नसतो, तर माणूस म्हणून आतून समृद्ध होण्यात असतो. आयुष्य परिपूर्ण नसतं, पण अपूर्णतेत सुद्धा शांत राहता आलं तर तेच खरं समाधान असतं. स्वतःशी प्रामाणिक राहणं ही सर्वात मोठी क्रांती आहे. कारण त्यानंतर कुणाची परवानगी लागत नाही. आपण कोणासाठी काय होतो हे उपस्थितीत कळत नाही. आपली उणीव लागली तेव्हाच खरी किंमत समजते. आयुष्य सगळ्यांना सारखं देत नाही, पण सगळ्यांकडून काही ना काही घडवून घेतं. आपण कुठं थांबायचं आणि कुठं पुढं जायचं हे कळलं की आयुष्य कमी थकणारं वाटतं. दुःख हे कायमस्वरूपी नसतं, पण ते आपल्याला कायमचं थोडंसं शहाणं करून जातं. सुख क्षणभरासाठी येतं, पण ते जगताना आपण जिवंत असल्याची जाणीव करून देतं. आपण सगळ्यांसाठी चांगलं राहण्याच्या नादात स्वतःलाच कमी लेखतो आणि हीच चूक सर्वात जास्त त्रास देणारी ठरते. आयुष्य आपल्याला जेव्हा पूर्णपणे थकवतं, तेव्हाच नव्यानं उभं राहण्यासाठी मनातली माती तयार होते. एकटेपणा हा नेहमी कमतरता नसतो. कधी कधी तोच स्वतःला समजून घेण्याचा एकमेव मार्ग ठरतो. काही लोक आयुष्यात येतात ते आपल्याला सोबत देण्यासाठी नाही, तर आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी.
मन मजबूत होतं तेव्हा आवाज कमी होतो, कारण आतला विश्वास बाहेरच्या मान्यतेपेक्षा मोठा होतो. आपण जे गमावतो त्याचं दुःख होतच, पण जे टिकत नाही ते जबरदस्तीनं धरून ठेवणं आपल्याला जखमी करतं. आयुष्य आपल्याला थांबून विचार करायला लावतं, कारण चुकीच्या दिशेनं वेगानं जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी थांबणं हे जास्त शहाणपणाचं असतं. स्वतःला सावरत जगणं ही एक कला आहे, कारण सगळं मिळवूनही आतून रिकामं वाटणं ही सर्वात मोठी वेदना असते. नाती तोडतात म्हणून माणसं वाईट ठरत नाहीत. कधी कधी ती फक्त आपापल्या वाटा ओळखतात. आपण जितकं सहन करतो तितकं आपलं मन विस्तारत जातं, आणि विस्तारलेलं मन लहान गोष्टींमध्ये अडकत नाही. आयुष्य जेव्हा प्रश्न विचारतं तेव्हा लगेच उत्तर देण्याची घाई करू नका, कारण काही उत्तर फक्त जगून मिळतात. शांत माणसं कमकुवत नसतात, ती इतकी खोल गेलेली असतात की उथळ वादांना उत्तर देण्याची गरज उरत नाही. काही जखमा भरत नाहीत, ते आपल्याला माणूस बनवतात, आणि त्या जखमावरच आपलं शहाणपण उभं राहतं. आयुष्याची लढाई ही लोकांशी नसते, ती रोज स्वतःच्या भीतीशी, थकव्याशी आणि हार मानावी वाटणाऱ्या क्षणांशी असते. आपण ज्यांच्यासाठी स्वतःला विसरलो त्यांनाच आपली किंमत कळत नाही, कारण स्वतःची किंमत न कळणारा माणूस दुसऱ्याला कधीच महत्त्व देऊ शकत नाही. मन खूप सहन करतं पण बोलत नाही, आणि जेव्हा ते शांत होतं तेव्हा समजून घ्यायचं काहीतरी आत खोलवर बदलून गेलेलं असतं. आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही, ते वळणावळणानं, पडझडीतून, चुकातून आपल्याला शिकवत असतं. आणि शेवटी कळतं की हे सगळं घडणं आपल्याला मोडायला नव्हे तर घडवायला होतं.